सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं फिर से आ गई हूँ और आज मैं आपके लिए बनाने वाली हूँ एक पेंसिल टॉपर। तो चलो स्टार्ट करते हैं। सो इसके लिए आपको चाहिए होगा कुछ अलग अलग कलर के स्केच पेन। जो आपको चाहिए होगा ये पेपर, क्राफ्ट पेपर, जो मैंने 2 कलर्स के लिए, एक छोटा वाला लिया है डिज़ाइन के लिए और 2 बड़े वाले लिए। सिजर्स, एक ब्रश जिससे ग्लू को हम फैला सकते हैं, ग्लू, और ये मेरा पेंसिल केस जिसको मैंने पिछले वीडियो में बनाया था। सो वो मैंने ले लिया है और इसमें कुछ सामान है स्टेशनरी का। चलो स्टार्ट करते हैं। सो इसके लिए आपको चाहिए होगा एक पेंसिल। सो ये है हमारी एक पेंसिल। फिर आपको लेना है एक कोई सा भी पेपर, उसको पेंसिल के पीछे से रोल कर देना है ऐसे। फिर इसको आपको निकाल देना है और इसको और अच्छे से रोल कर देना है। पेंसिल को अंदर डाल देना है। अभी इसको हम ग्लू करने वाले हैं। सो ग्लू लेना है और यहाँ पर इसको से आता मी इथे ह्याला ग्लू करणार आहे, तर तो ग्लू घेतलेला आहे। तर आता मी हा ग्लू काढलेला आहे। हा जो ब्रश आहे आपला, त्याने मी ह्याला असं पसरवणार, त्याने की जास्त ग्लू यूज नाही होणार म्हणून। सो आता मी ह्याला पसरवलं चांगल्यापैकी। आता ह्याला आपण असं करून ग्लू करूया। अजून एक स्टेप आहे, एवढं मोठं पेन्सिल टॉपर नसतं म्हणून आपण ह्याला कट करणार आहोत सिजर्सने। एवढं आपण ह्याला कट करून टाकूया। सो आता एवढं आपलं झालेलं आहे पेंसिल टॉपर बनवून। ह्याच्यावरती आपण अभी मैंने इसको ग्लू कर दिया था और इधर से इसको काट भी दिया था। इतना हमारा हो चुका है। तर आता मी ह्याच्यावरती डिझाईन करणार आहे। तर डिझाईन आपल्याला जे जे फेवरेट कलर्स आहेत त्याने करू शकतो। मी पर्पल आणि रेडने करते। सो डिझाईन म्हणजे काय ना, फक्त आहे ना ह्याच्यावरती डॉट डॉट करून फ्लावर्स काढणार आहे मी, असे डॉट करून। करणार आहे। सो आता माझे फ्लावर्स करून झालेले आहेत। आता पर्पल कलरने मी इथे परत फ्लावर्स बनवणार आहे दुसऱ्या कलरने, म्हणजे पर्पलने। असं करून टिपके टिपके तेच सेम करायचं इथे पण। आता आपला एवढा पेन्सिलचा तर टॉपर रेडी झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपण काय करू, इथे आहे ना आपल्याला ह्याला थोडंसं असं करून फ्लॅट करायचं, कारण की इथे आपण जे डिझाईन करणार आहोत ते चिपकवणार आहेत। मला फ्लावर्स खूप आवडतात म्हणून मी इथे फ्लावरचेच डिझाईन करणार आहे। 2 फ्लावर्स बनवणार म्हणून एक पेपर घेतला आहे मी, त्याला असं मी फोल्ड केलं जेणे आपलं काम इझिली होऊन जाईल। आणि ह्याच्यावरती मी फ्लावर काढते एक गोल, मग त्याच्यावरती असे फ्लावर, मग कट केल्यावरती एक साथ 2 निघणार म्हणून जास्त मेहनत पण करावी लागणार नाही। आता इथून कट केलेला आहे मी। आता याला पहिला आपण रफली कट करून घेऊया। आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे। जे आपला फ्लावर आहे त्याला कट करायचं आहे, तर मी हा फ्लावरला कट करते। तुम्ही इथे बघू शकता। सो आता हे कट करून झालं होते, तुम्हाला दाखवते की आपले फ्लावर्स कसे दिसतात आणि आतमध्ये आपण थोडेसे डिटेल्स पण घालूया। सो आता माझे 2 फ्लावर्स कट करून झालेले आहेत आणि आता मी ह्याला कलर करणार आहे आणि थोडेसे डिटेल्स ॲड करणार आहे। तर ते आपण करून घेऊया। फर्स्ट मी आपला ब्लू पेन आहे सिंपल, त्याने मी याला बॉर्डर करणार ज्याने हे अजून चांगलं दिसेल, कारण की आता चांगलं दिसत नाही आहे म्हणून।
ब्ल्यू पण नॉर्मल अशी बॉर्डर करायची सिंपल. एक फ्लावरची तर माझी डिझाईन करून झाली. आता दुसऱ्या फ्लावरची पण करायची आहे. ह्याला उलटं करायचं. आता बघा हे आहे ना, ह्याला मी डिझाईन काही करणार नाही कारण की आपला जो टॉपर आहे त्याचं पुढचंच म्हणजे जास्त आपण बघणार ना, म्हणून मी ह्याला असं लावणार आणि ह्याला ह्याच्या पाठी असं करून चिपकवणार. पाठून पाहिजे तर पाठून मी डिझाईन करेल. सो एवढं झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण थोडेसे डिटेल्स ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी रेड मार्कर घेतलेला आहे फाईन टिपने. मी इथे थोडासा कलर करणार इथे. तुम्हाला मी सांगते की माझं अजून एक चॅनल आहे मम्मीच्या नावावरनं, तुम्ही तिथे पण बघू शकता. तिथे पण मी पेन्सिल टॉपर बनवलं, ते पण तुम्ही बघू शकता आणि हे पण तुम्ही बघू शकता. जे तुम्हाला इझी वाटतं ते तुम्ही करा, पण ट्राय नक्की करा कारण की हँडमेड गोष्टी आपण बोलतो ना वेगळ्याच असतात. यूज करायला पण भारी वाटतं सगळ्यांसमोर. स्वतःच्या बनवलेला, स्वतःने हाताने बनवलेल्या त्या. स्वतः ह्याला आपण चिपकवून टाकूया इथे असं करून. आणि हे जे आहे त्याचं पहिलं आपण माप घेऊया की कुठलं लागणार. आता जो आपला सर्वात छोटा आहे तो हा आहे. ह्याला आपण असं करूया. आता हे एवढं झालेलं आहे. आता ह्याला आपण चिपकवूया असं करून. एवढं झालं करून. हात असे खराब होणारच होते पण सोडा. आता ह्याला आपण असं करून चिपकवून टाकूया इथे. आणि ह्याच्यावरती हा जो आपला फ्लावर आहे जो आपण आधी बनवला होता तो आपण चिपकवूया. ह्याला आपण चिपकवू शकतो पण ह्याला इथून पहिलं चिपकावं लागणार. इथे ग्लू टाकावं लागणार, मध्ये चांगल्यापैकी आपण चिपकणार. ग्लू लावला मी आता, दोन्ही साईडने पण चिपकवलं. सो आता आपला पेन्सिल टॉपर असा दिसतोय. आता ह्याच्यामध्ये पेन्सिल टाकून बघूया कसं वाटतंय ते. हे ह्याला अजून थोडंसं चांगल्यापैकी चिपकवूया. प्रेस करून ठेवून द्या फक्त असं. सो आता हे आपलं पेन्सिल टॉपर रेडी झालेलं आहे. तुम्ही यांनी लिहू पण शकता आणि खूप क्यूट पण दिसतं. सो आजच्यासाठी एवढंच. एकच पेन्सिल टॉपर बनवला आहे. आता नवीन व्हिडिओ मी ट्राय करते की एक तर मी डायरी किंवा स्क्रॅप नोट बनवेन. सो बाय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी एक स्क्रॅप नोट बनवणार आहे जे की आपण बोलू शकतो बिना सीझर्स किंवा बिना ग्लूचं एकदम भारीवाला आर्ट होऊ शकतं. सो ह्याच्यासाठी आपल्याला काहीच नाही पाहिजे, फक्त आपल्याला काय आपल्याकडे ऑइल पेस्टर्स असले पाहिजे जे माझ्या ह्या पाऊचमध्ये आहेत. तर ते खोलते आणि तुम्हाला दाखवते की ते कसं दिसते, ते कुठले कलर्स वापरते ते पण मी तुम्हाला दाखवते. सो आता माझ्याकडे ऑलमोस्ट एवढे कलर्स आहेत आणि ग्लूची तशी काही गरज आहे म्हणून मी हा साईडला ठेवते. आणि तुम्हाला सांगू की माझं स्टँड कुठलं आहे. हा. सो आता मी काय करणार आहे, हे जे आहेत ना ते सगळे कलर्स यूज करणार आहेत आणि तुम्हाला दाखवणार आहेत की ते कसं दिसतं. आता जर आपण बोललेलं आहे की आपल्याला नो ग्लू नो सिझर्सने करायचं आहे आर्ट, सो आपण नो ग्लू नो सिझर्सनेच करूया. फर्स्ट आपण काय करूया, पेन्सिल घेऊया. जो मी हा पेन्सिल टॉपर बनवला आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. ह्याच्यामध्ये मी एक छोटासा बनवणार आहे ज्यासाठी मी घेतलेला आहे 8 सेंटीमीटरचं मेजर. आणि ह्याला ह्या साईडने मी ह्याचं मेजर घेतलेलं आहे 0.8 मीन्स 7.6. सो आता माझा एवढा पार्ट झालेला आहे. ह्याला मी स्केलनेच कट करते कारण की सिझर्स तर आपण ह्याच्यामध्ये यूज नाही करू शकत. हे आपण जेव्हा स्कूलमध्ये आपलं काय काय असतं ना नो ग्लू वगैरेवालं, तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. हे खूप इझी आहे बनवायला, म्हणून तुम्ही कुठलं पण कलर यूज करून बनवू शकता. सो पहिला आपण ह्याला असं कापून घेऊया. हे मी फाडलं आहे
आता हे तुम्ही ऐकलंय की नाही ते मला माहित नाही, पण आता तुम्ही बघा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, जेवढे पण कलर्स आहेत ते थोडे थोडे करून आपल्याला यूज करायचे आहेत. म्हणजे हा जो कलर आहे तुम्ही इथे यूज केला, हा कलर पिंक कलरचा तो इथे केला, हा कलर यूज केला. जेवढे पण तुमच्याकडे कलर्स आहेत ऑइल पेस्टल मधले ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला नॉर्मल कलर्स पाहिजे तर तुम्ही नॉर्मल पण घेऊ शकता. सो तेवढं मी केलेलं आहे. आता सगळं ऑलमोस्ट पिंक आणि रेडचे शेड्स आलेले आहेत. पण ठीक आहे, तुमचं समजा जर वाकड्या तिकडे आलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की स्क्रॅप नोट बनवतो आपण. म्हणून जे तुमच्या हातात कलर येते ते फटाफट यूज करा. आणि तुम्हाला दाखवते मी की हे नंतर कसं दिसणार आहे. सो याला असं जे जे आपल्याकडे कलर्स आहेत ऑइल पेस्टलमधले जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे आपण घेऊ शकतो. नंतर आपल्याला ह्याला यूज करायचं. ह्याच्यावरती जेवढे कलर्स आहेत ते आपल्याला कलर करायचे आहेत आणि यूज करायचे आहेत. एकदम भारी वाला ह्याच्याने क्राफ्ट बनू शकतो आणि हे आपण आपल्या फ्रेंड्सला पण गिफ्ट देऊ शकतो जर तुम्हाला पाहिजे तर. आणि हे आपण इझिली रियूज पण करू शकतो. कसं ते पण तुम्हाला मी सांगते. आता हे लाईट ब्लू कलर यूज केलेला आहे मी. इथं पर्पल कलर यूज करते इथे. सो इथं मी पर्पल कलर यूज केलेला आहे. जसं तुम्हाला पाहिजे कलर्स ते तुम्ही यूज करू शकता. सो इथं पर्पल कलर पण मी इथे यूज केलेला आहे. परत मी इथे येलो कलर यूज करते. आता मेन पार्ट येणार. हे कलर मिक्स झाले तरी चालणार, कारण की काय होत नाहीये, आपल्याला नॉर्मल एक सिंपल आर्ट करायचं आहे म्हणून. सो याच्यासाठी तुम्ही कुठला पण डार्क कलर घेऊ शकता. मी इथे हा जो डार्क कलर आहे तो मी यूज करणार आहे. ह्याला आपल्याला ह्या सगळ्यांवरती यूज करायचं आहे. ह्याची एक मोठी जाडी लेअर बनवायची आहे. तुम्ही स्क्रॅप नोट कुठे ऐकलं नसेल, पण तुम्ही ते बघू शकता. ते तुम्हाला ऑलमोस्ट 50 रुपीजला एक पुरी डायरी येते. ते तुम्ही घरी बनवू शकता. इमॅजिन, तुम्ही हे सगळं घरी बनवू शकता स्वतःच्या हाताने, बिना पैसे हे केलं, वेस्ट केलं सगळं. सो त्याच्यासाठीच मी तुम्हाला आज दाखवते की तुम्ही कसं हे बनवू शकता. ह्याच्यामध्ये मी लाईट ब्लू नाही बोलू शकत, पण हा एकदम डार्क ब्लू कलर आहे. याला आपण चांगलं ह्याच्यावरती कलर करायचं आहे ना. पाठचे जे कलर्स आहेत ते दिसले नाही पाहिजे. जे पाहिजे तर दिसू पण द्या, होत नाही काय. सो आता माझं हे हाफ कलर करून झालेलं आहे. जिथे जिथे हे जे वाटतात ना कलर्स, तिथे तिथे ह्याचा जो चुरा झालाय तो मी चिपकवते हातानेच. सो आता हे माझं एक स्क्रॅप नोट बनवून झालेलं आहे. मध्ये एक डार्क दिसतोय, त्याला पण मी कव्हर करते. सो हा स्क्रॅप नोट बनवून झालेला आहे. आता तुम्हाला मी सांगते की कसं यूज करायचं. समजा जर तुमच्याकडे कुठला जो तुम्ही पेन यूज नाही करत, तसला तुमच्याकडे जर पेन असला तर त्याने तुम्हाला काय करायचं, ह्याच्यावरती फिरवायचं. पण मी ह्याच्यावरती अजून एक लेअर घालते, कारण की हे आहे ना एवढं पण डार्क नाही, म्हणून मी अजून एक ब्लू मार्कर म्हणजे ब्लू कलर आणलेला आहे. ह्याच्याने थोडं लाईट कलर करते. आता एवढं मी केला कलर. सो जो पण तुमचा पेन किंवा पेन्सिल तुम्ही घेऊ शकता. जी चालत नसेल किंवा तुमच्याकडे जर स्केल आहे, वूडचं पीस आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. मी इथे माझा सेट स्क्वेअर घेतलेला आहे. सो ह्याच्यावरती मी माझं पुरं नाव लिहिते आणि तुम्हाला दाखवते की कसं दिसणार. हे बघा, तुम्हाला इथे कलर चेंज दिसतोय का. जुई नरेंद्र मणियारे. सो हे असं दिसतं आणि खूप भारी दिसतं. असं तुम्ही अजून एक्स्ट्रा लेवलला ह्याला तुम्ही ब्लॅक कलर पण यूज करू शकता आणि मोठं पण बनवू शकता, ज्याने तुम्ही कोणाला ग्रीटिंग कार्ड पण देऊ शकता.
सो एवढं झालेलं आहे. आता तुम्हाला जर ह्याला रियूज करायचं असेल तर याच्यावरती परत तुम्हाला तो कलर मारावा लागणार. मग तुमचं ते आरामशीर रियूज होणार. आता माझं ते नाव पण दिसत नाही जे मी लिहिलं होतं ते. असं करून तुम्ही याला परत वापरू शकता. सो हे होतं माझं स्क्रॅप नोट आणि पेन्सिल टॉपर एकत्र कंबाईंड व्हिडिओचं बनवलेलं आहे. सो आजसाठी एवढंच आणि बाय.